झालं ना, आता बोललं ना. सुंदर. बघा, बोध तर परमेश्वराने दिला, बरोबर की नाही? बोध परमेश्वराने दिला. बोध म्हणजे काय? बोध परमेश्वराने दिला आणि ती बोध ही किंमत त्याची होतच नाही, ते अनमोल आहे. बघा, एखादे शिक्षक आहे, प्रोफेसर आहे, ज्यांनी PhD झाली, त्यांना बोलवा, त्यांना दाखवा 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, भगवद्गीता, लीळाचरित्र, सूत्रपाठ सारे वाचन केलेलं आहे त्यांनी, पण तरी त्यांना बोध नसल्यामुळं देवता आणि परमेश्वरातला फरक त्यांना कळत नाही. आणि एकाने काहीच अभ्यास नाही केला, त्यांना काहीच माहीत नाही आहे, तरी परमेश्वराने बोध दिला, तर याच्याही पलीकडचं त्याला कळतं. म्हणजे परमेश्वराने बोध दिल्यामुळं ते कळतं. आता परमेश्वर देणारा आहे, घेणारा नाही आहे. आणि आज्ञा अतिक्रमली म्हणजे काय? परमेश्वराने बोध देताच काय सांगितलं? तू स्वतंत्र झाला आणि परमेश्वराला आणण्याबाविषयक शरण आला आणि एकनिष्ठ भक्ती कर. आणि एकनिष्ठ भक्ती करता करता तुम्ही मिश्र भक्तीत लागले, कर्मकांडात लागले, विकल्पाला लागले, मग अतिक्रमली. काय केली? अतिक्रम, आज्ञा अतिक्रमली ना. आज्ञा अतिक्रमल्यानंतर ती माया म्हणते तू कोणाचा होता, कुठं गेला आणि कुठं आला, आणि मग ती माया बोध काढून घेते. त्याचा बोध पक्का नसतो, तो बोलू शकतो, शब्दाशा सांगू शकतो, पण बोध नसतो. आणि काल मी एक सिद्धांत सांगितला, विकाराने गेला, विकल्पाने गेला, हिंसेने गेला, त्याचा जो परिणाम आहे तो बोध जाण्याचा परिणाम आहे. ज्याच्याकडे बोध आहे ना, तो येव्हा पर्याय तो म्हणतो देव पाहिजे, बाकीचं काही नाही. तो जे आहे ते यथार्थ, जे आहे ते स्वीकारतो, ते आहे ते चालतो, त्याला काय कोणाशी घेणं नाही, देणं नाही. काय काय अहो, तो नंतरचा विषय. अतिक्रमले म्हणजे तिचा बोध गेला, त्याची मळीनत्व आलं त्याच्यामध्ये. अहो, परमेश्वराच्या प्रवृत्तीनंच होतं. माया स्वतःहून काही निर्णय घेत नाही. परमेश्वराची माया ही पिये देवता आहे, ती काहीच करत नाही, कारण देवता नित्यबद्ध. परमेश्वराचीच प्रवृत्ती असते. खंती पकडली ना, ईशाळूचे ईशाळू, CCTV कॅमेरा तुमच्यावरून काढला, मायाला कळतं आता देवाच्या लिस्टमधलं याचं नाव कट झालं, पण मग माया काढते. आलं का लक्षात? परमेश्वराने एकदा तोंड फिरवलं तुमच्याकडून का तुमच्यावरचा जो प्रकाश टाकलेला आहे, जी लाईट टाकलेली, ती अंधारमय झाली, मायाला कळतं आणि मग ती माया कामाला लागते. एक कार्य आहे. त्याच्यामुळं अतिक्रम म्हणून तुम्हाला सांगतोय 5 दिवसापासून, काही करा, नाही करता आलं स्मरण काय हरकत नाही, जे सकाळी उठता आलं काय हरकत नाही, खूप विडे वाहता नाही आले काय हरकत नाही, स्थानं खूप करता नाही आले काय हरकत नाही, क्रिया खूप करता नाही आल्या काय हरकत नाही, पण मिश्र भक्ती करू नका, दृष्टपर भक्ती करू नका, देवी देवतेचा विकल्पजनित क्रिया करू नका. डोकं दुखतंय, हे होतंय, ते होतंय, मुलीचं लग्न होत नाही, मग चालले नागबळी करायला आणि चालले दोष काढायला, हे करू नका. देव समर्थ आहे. पाठी उठा, स्मरण करा, देवापुढं प्रार्थना करा, रडा, त्याला सांगा काय सांगायचं. तो आपला जो संबंध आहे बंधुत्वाचा, हा अनादीचा आहे. वृत्ती संबंध दास आणि परमेश्वर स्वामी हा आपला अनादीचा संबंध आहे. देव आपलं हितच पाहतोय. म्हणून काल मी सांगितलं, जे सुख आपल्या जीवनात आहे ते परमेश्वराकडून, जे दुःख आहे ते आपल्या कर्मानी. त्याच्यामुळं आपल्याला देवाने दिलेलं आहे, परंतु ते जर आपण नाही ऐकलं तर त्यातून मात्र जे कार्यक्रम, जो परिणाम व्हायचा तो होणार. ते डॉक्टरनी गोळ्या औषध दिल्या, त्या नाही घातल्या तर तो आजार वाढणार आहे का कमी होणार आहे? तसा हा प्रकार आहे. दंडोत.